आलं पाहिजे. आज बरं झालं मी येणार नव्हतो, आज सगळ्या घरातनं निघालो तेव्हा बोललो मरू द्या नको जायला. बरं बोललो कदम साहेब नाराज होतील गेलं पाहिजे. पण आज खरंच मला वाटतं परमेश्वराने मला इथं पाठवलं. त्या महिलांच्या त्या गोष्टी बघितल्या, त्या मनाला कुठेतरी सोडल्या, मनाला कुठेतरी असं वाटलं की फार वाईट परिस्थिती आहे, फार वाईट बिकट परिस्थिती आहे. अजून ठाणा पालघर असं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या या सगळ्या माझ्या माता भगिनी एवढ्या लांबून आल्यात. कसा प्रवास केलाय, काय प्रवास केलाय, काय खाल्लंय, काय नाही खाल्लंय, काही कशाची कशाला कल्पना नाहीये. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये हे षंडाची अवलादाचं सरकार, त्याला तुम्ही इथं आजच मैदानावरती बसून फायदा नाही. आता जर आपल्याला काही करायचं असेल ना तर या भारखावांना आपल्याला तिकडे घेराव घालायला लागेल, त्यांना काळं फासायला लागेल, त्यांना रस्त्यावरती उघडे मागण्या करून मारावं लागेल. तोपर्यंत हे लोक काय करणार आहे? तुम्ही इकडे येऊन काय करणार आहे? काय बसणार आहे? बसून काय करणार आहे? हे बोलतात ना, तोंड वाजून न्याय मिळत नसतो तर तोंडात वाजून न्याय मिळवा, पण न्याय हा झालाच पाहिजे. एवढ्या बिकट अवस्थेमध्ये, एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये सगळेजण येणार, भाषण ठोकणार, भाषण ठोकून निघून जाणार, तुम्ही तुमच्या घरी जाणार. काय परत उद्या सकाळी उठल्याच्या नंतर काय जायचं? परिस्थिती आहे तशी ते परिस्थिती बदलणार आहे. जर हा संघर्ष पुढे न्यायचा असेल, या तुम्हाला सांगतो मी एका राजकीय पक्षामध्ये काम करतो, पक्षाचं नाव सांगत नाही, राजकीय पक्षामध्ये काम करतो, आंदोलन करतो, मोर्चे करतो, सगळ्या गोष्टी करतो. पण आमची पद्धत वेगळी आहे. आमची पद्धत डायरेक्ट आहे ना, बाप दाखवून आता सांगतं का ही पद्धत आहे आमची. अशा पद्धतीने आम्ही चालायचंय. आज मी तुमच्याकडून अध्यक्ष असतील किंवा तुमच्या